डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये डॉक्टर, नर्स आणि त्याबरोबर स्टाफला मारहाण प्रकरणात आता मोठी माहिती समोर येत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर विष्णुनगर पोलिसांनी आता रमेश म्हात्रे याला नोटीस बजावलेल्याची माहिती समोर येत आहे। मी सध्या उभा आहे विष्णुनगर पोलीस ठाणे परिसरामध्ये आणि या पोलिसांनी विष्णुनगर पोलिसांनी आज रमेश म्हात्रे यांना नोटीस बजावलेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर रमेश म्हात्रे यांना जी जामीन मिळाली होती, उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज हा जामीन जी आहे ती फेटाळला होता आणि जामीन फेटाळल्यानंतर आज 5 वाजेपर्यंत पोलिसांच्या शरणी जाण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते। यानंतर आता पोलीस ॲक्शन मोडवरती आलेली आहे। पोलिसांनी या प्रकरणामध्ये आज रमेश म्हात्रे यांना एक नोटीस बजावली आहे। त्या नोटीसमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत आत्मसमर्पण करावं असं नोटिसामध्ये नमूद आहे। विशेषतः पाहायला गेलं तर या प्रकरणामध्ये 3 आरोपी देखील या ठिकाणी कल्याणच्या आधारवाडी जेलमध्ये आहे आणि त्यांना देखील पोलिसांनी नोटीस देऊन त्यांचा जामीन रद्द झाल्याची माहिती दिली आहे। या सर्व प्रकरणामध्ये पाहायला गेलं तर पोलिसांच्या नोटिसीनंतर एकंदरीत मिळालेल्या माहितीनुसार रमेश म्हात्रे आज 5 वाजेच्या आत विष्णुनगर पोलिसांना आपलं आत्मसमर्पण करणार आहेत आणि त्यानंतर जे रमेश म्हात्रे आहेत त्यांना पोलीस न्यायालयात घेऊन जातील आणि त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा जेलमध्ये नेणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे। मात्र सध्या तरी पाहिलं तर अजून देखील रमेश म्हात्रे पोलिसांच्या हाती लागले नाही आहेत। मात्र त्यांना नोटीस पोलिसांकडनं बजावली आहे की 5 वाजेपर्यंत आपण पोलिसांना आत्मसमर्थन करावं किंवा असं केलं नाही तर त्यांचे प्रॉपर्टी देखील जप्त होणार असल्याचं नमूद या नोटीसमध्ये पोलिसांनी केलेल्या असल्याचं पोलीस सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। कॅमेरा पर्सन रोशनसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।